सो गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पाशा अहमद. तर खूप सुंदर सकाळ झाली. आज माझा प्लॅनिंग आहे, मला कॉलेजला जायचं आहे. आज तिथलं काम करून मला इलेक्शन ड्युटी लागली आहे. सो इलेक्शन ड्युटीला जायचं आहे आज. आणि माझ्या घरापासून ते कंप्लीट 27 किलोमीटर आहे चाकणच्या बाजूला. सो मला आज तिकडे जायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या माझं पहिलं काम असतं पाणी कोमट करणे व ते पिणे. कोमट पाणी पिल्याने पोट चांगलं साफ होतं. सो तुम्ही पण पाणी पित जा, नक्की ट्राय करा. तुम्हाला बघा सुरुवातीला त्रास होईल कोमट पाणी पिताना, पण नंतर एकदा सवय झाली की त्याशिवाय तुम्हाला जमणारच नाही. सो तुम्ही डेली ते कोमट पाणी पिल्याशिवाय राहणारच नाही. सो नक्की तुम्ही ट्राय करा कोमट पाणी पिऊन झालं का मग मी 120च्या स्पीडनं लगेच वॉशरूमला जातो आणि पटकन माझं पोट साफ होतं. आणि पोट साफ झाला की मग मस्त एक्सरसाइज करतो मी. आणि कारण मला डेली टाईम नाही भेटत यार एक्सरसाइज करायला, इतका जास्त टाईम द्यायला जमत नाही. मग मी काय करतो, एक 15 ते 20-25 सूर्यनमस्कार घालतो. आणि मग त्यात थोडंसं असं वाटतं की हा थोडंफार आपण काहीतरी करतोय, बॉडीला थोडं वळण पडलं आहे माझ्या. सो मी थोडंफार करतच असतो. तुम्ही पण करत जा सूर्यनमस्कार. कारण आजकाल काय झालं आहे ना, आपण फक्त मोबाईल घेऊन बसतो, बॉडीकडे आपण लक्षच देत नाही. आपलं काम दिवसभर करतो आणि संध्याकाळी मोबाईल. सो ते पण करा. त्यानंतर मस्त हे उकडलेले कडधान्य मी खातो. त्यामध्ये बघा हरभरे आहे, परत मूग आहे, मटकी आहे, सर्व काही आहे त्याच्यामध्ये. तर आता खाऊन झाले. आरशात बघितलं तर अरे बापरे, केस तर केवढे बोकड्यावानी वाढले. आता मला ते कापायला पाहिजे. माझ्या फादरला मोठे केस वाढवलेले आवडत नाही. ते आज येणार आहे माझे फादर आणि माझे सासऱ्यांना पण आवडत नाही. सो मी आज पहिलं जातो, कापून येतो भाऊ. राघव, गुड मॉर्निंग. ए राघव, राघव, गुड मॉर्निंग. झोप झाली का ग बाई? बोल ना. Pepe, ए पोपे, पोपे, Pepe, बोल ना मग. तर चला मी जातो पटकन, हेअर कट करून येतो. फादरांना ते यायचे आत झाले पाहिजे. या भावाने लवकर आवरलं तर बरं होईन यार. मला तिकडे ड्युटीवर जायला पण उशीर झाला आहे. जर का तिकडं आमचा एखादा कोणी अधिकारी चेक करायला आला तर कलम येतील घरी. इकडून तिकडून नंबर लागला माझा. भाऊने घेतलं मला केस कट करायला. तेवढ्यात बाहेरून मोठा आवाज आला, धडूम. मी जाऊन बघतोय तर काय, माझा हत्ती खाली पडलेला. एका गाडीवाल्याने मागून धडक दिली आणि खाली पडलेली गाडी माझी. बघा तुम्ही बघू शकता, इंडिकेटर गेला, मागचा ब्रेक लाईट गेला, दोन्ही इंडिकेटर गेले. नंबर प्लेट आता 4-5 दिवस झाले टाकून, तिचं वाट्याबोळ करून ठेवला सगळा. डोक्यात गाडीचं टेन्शन की ठेवून मी पोहोचलो माझ्या चेक पॉईंटला. हे दोघे माझे कलिग्स आहेत. तर गाईज मला लागलेली आहे इलेक्शन ड्युटी. तर काल पण आम्ही आलो होतो इथे. अजून सध्या कामकाज काय आमचं सुरू झालेलं नाही आहे. सो आम्ही इथे येऊन फक्त झोपाच काढायचं काम करतोय. तर आम्ही जवळजवळ 5 जण आहे आमच्या टीममध्ये. सर्वजण, एक व्हिडिओग्राफर, एक पोलीस कॉन्स्टेबल आणि आम्ही 3 जण अधिकारी गाड्या चेक करण्यासाठी. पण जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत आम्ही गाडी चेक करू शकत नाही. नाहीतर आम्ही करायचं उद्योग गाड्या चेक करायचा आणि इथले एकतर लोक आणायची, कुत्रीच्या आयवणी धरून आणायचे आम्हाला. कुठे आधी लागत या लोकांच्या बाबांनो, आपला जीव महत्त्वाचा आहे. सो नाही उद्योग केला आम्ही. मस्त येतोय, झोपा काढतोय, टिफिन खातोय, परत झोपा काढतोय. मस्त लाईफ चालू आहे सध्या. कॉलेजचं टेन्शन नाही. कॉलेजमध्ये गेलो असतो तर प्रॅक्टिकल घ्या, हे करा, ते करा, बघा काय करा. त्यापेक्षा काहीच नको, इकडे यायचं, मस्त झोपा काढायच्या. अजून 10-12 दिवस आहे. फक्त 12 तास आम्हाला इथे थांबायचं आहे. 12 तास काम आहे. तसं बघायला गेलं तर इतकं सोपं काम नाही इथे. कारण ज्यावेळेस आपण गाड्या थांबवतो चेक करण्यासाठी, ते लोक अक्षरशः अशा अंगावर गाड्या घालतात. सो ती काळजी आम्हाला घ्यायला लागते. सो इतक्यातच आमचे आता कंट्रोलिंग ऑफिसर येऊन गेले. तितक्यात फोटो काढला, त्यांनी त्यांचं काम केलं आणि ते पण गेले. आता बघूया कधी आम्हाला देता येईल पोलीस कॉन्स्टेबल, कधी देत आहे पोलीस प्रोटेक्शन, कधी देत आहे आम्हाला बॅरियर गेट पण पाहिजे आम्हाला.
सो त्यानंतरच आम्ही आमचं काम सुरू करू. तर काहीच झोपा काढून काढून कंटाळा आला. सो आज दिवसभर नुसता मोबाईल चालून चालून थकलोय आम्ही दोघे पण. मेन भोसले सर आमच्या माना दुखायला लागल्या फार मोबाईलमध्ये बघू बघू. पण काय काम आम्हाला द्यायना इथले लोक. आम्हाला काम पाहिजे, काम द्या आम्हाला काम. काम करून आले कॉलेजला. कॉलेजचं केलं इथलं. कॉलेजला जायचं नाही पण आमचा मित्र फसला तिकडं कामात. सो आम्हाला मदत करायला जावं लागले आमच्या मित्राला. नाहीतर एका वेळेस एकच ड्युटी करू शकतो आम्ही. 2 ड्युट्या तर करणं पॉसिबल नाही आहे. बरोबर ना. हा आमचा पॉइंट. यशस्वी टीम आहे आमची. आता आहे इथं दुकान. आपण काय काय पकडायचं म्हटलं. कॅश कॅश 50,000 जास्त. ओके ओके. हां तिचं प्रूफ बघायचं. हा खूप बघायचं. हम्म. आणि 10 लाखपेक्षा जास्त असेल तर खूप वगैरे काय बघायचं नाही. डायरेक्ट डायरेक्ट सेल करायचं. अमाऊंट अमाऊंट 50,000पेक्षा जास्त असलं तर त्याचं बँक डिटेल वगैरे बदलायची, ती व्हेरीफाय करायचं. हे त्याच्यासाठी नाहीत म्हणून. आता एखाद्याने आता आमचा व्यवसाय पायपाची गाड्या. तर पुढचे 15 दिवस आम्हाला गाड्या चेक करायच्या आहे. आणि त्यामध्ये कुणाच्या गाडीत कॅश आहे का, कुणाच्या गाडीत दारू आहे का, कुणाच्या गाडीत गांजा चिरस, ह्या गोष्टी आम्हाला चेक करायच्या आहेत. त्याच्यात नंतर कुणाच्या गाडीत हत्यारं आहेत का, धारदार हत्यारं आहेत का, किंवा कुणाच्या गाडीमध्ये भेटवस्तू खूप जास्त आहेत का, ह्या सर्व गोष्टी आम्हाला चेक करायच्या आहे. सो आता आमचं 15 दिवस हेच काम आहे. बाकी ह्या प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. किती गोष्टी आपण स्वतः सोबत ठेवू शकतो, किती नाही. आता ह्या गोष्टी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे नाही सांगत. पण आता माझं 10-15 दिवस काम हेच आहे. झाला पाचका घरी जाताना खूप ट्रॅफिक लागली. गेलो शॉर्टकट मारायला पण तिकडून पण खूप ट्रॅफिक लागली यार. आता खूप ट्रॅफिक. 1 तास झाला मी इथे ट्रॅफिकमध्येच फसलो. त्यामुळे आळंदीतून वडगाव रोडने जाताना काळजी घ्या मित्रांनो. खूप ट्रॅफिक असते संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. सो इकडनं येणं अवॉइडच करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.